पहिला चेंडू लाजवाब चेंडू एमडीच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर स्टंप टू स्टंप लाईन फेकली जाते. ओनेल डॉट या ठिकाणी नक्कीच पहिला चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू त्या ठिकाणी फेकत असताना सलग दुसरा डॉट चेंडू. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारची जर कुठेतरी गोलंदाजी केली तर बदलापूर ॲव्हेंजर संघाला कुठेतरी विचार करण्यासाठी भाग पाडेल. पर अभी भी जान बाकी है, आखिरी सांस तक लड़ाई देनी है. हा सरळ फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, झेल ड्रॉप होईल. सोपा झेल होता, झेल या ठिकाणी ड्रॉप झालाय. निलेश पवारला आपण पाहिलं, आता मात्र पाहणार आहोत आशिषला. मागच्या मॅच मध्ये हिरोईक नॉक त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली होती. हा फटका चांगला आहे, पण आता क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपतील. वॉड कॅच, फंबल झाले, पण नक्की झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन, त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये मागचा मॅचचा हिरो नक्कीच आशिष ठरला होता, पण या मॅच मध्ये 0 बनवून नक्कीच माघारी परतावं लागेल. नक्कीच या ठिकाणी त्रिफळाचित बाद व्हावं लागेल. निलेशला माघारी परतावं लागतंय. अजून एक विकेटचं पतन एसटीचे. आतापर्यंत नक्कीच बदलापूर ॲव्हेंजर संघ या ठिकाणी मात देत असताना आपल्याला भरपूर वेळा पाहायला मिळालाय. ही देखील वेळ निघून जाईल. बदलापूर ॲव्हेंजर संघासाठी नक्कीच इतकंच म्हणू शकतो को जो उड़ने का शौक रखते हैं वो गिरने का खौफ नहीं रखते. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. मेहनत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. जर सामना टफ फाईट न्यायचा असेल तर मेहनत करावी लागेल. फटका आलाय, लाजवाब स्ट्रोक. चंद्रेशा पॅट मधून चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. धावा मिळत आहेत तब्बल 6. षटकार.
नक्कीच म्हणतात ना, बदलापूरकरांचा नाद आणि बदलापूरकरांशी वाद दोन्ही करू नका. फटका चांगला आहे. जेल ड्रॉपची संधी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. चंद्रेशला आपण पाहतोय 2 धावा. तिसरी धाव देखील लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्या होत आहेत लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच व्हाईट आर्मीच्या माध्यमातून, पर ऑरेंज आर्मी मात्र सज्ज आहे. नक्कीच आठवतं अशीच मस्करी मात्र MS धोनीच्या विरोधामध्ये पाहायला मिळाली होती आणि तीच मस्करी मात्र मागात पडली. एक धाव या ठिकाणी फार महत्वाची आहे. धावफलकाचा विचार करतोय 11 धावा धावफलकावरती. हॅलो, योगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतो. चंद्रेशला पाहतोय डॉट चेंडूची सांगता. एक टार्गेट सेट करावं लागेल मनामध्ये की आम्ही इतक्या धावा डिफेंड करू शकतो. तेवढ्या धावा बनवण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील. बघा, प्रत्येक चेंडूवर तुम्ही तर षटकार मारू शकत नाही, तर एकेरी दुहेरी धावेला देखील तुम्हाला प्राधान्य द्यावं लागेल. एक षटकारानंतर 1-2 सिंगल ओव्हर कशी मोठी बनवता येईल याच्यासाठी प्रयत्न. जर प्रत्येक चेंडू षटकारासाठी खेळायला गेले तर मात्र युवराज सिंगला उभ्या आयुष्यामध्ये फक्त एकदा शक्य झालं होतं. हा फटका मात्र चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, आबाक्यामध्ये देखील असेल. हिट झालाय सामना, हिट झालाय, याच्यात काही दुमत नाहीये. सेमीफायनलची टक्कर आहे, फायनल पेक्षा महत्वाची. हा देखील मोठा फटका खेळायचा होता. या सिटीचा व्हाईट बॉल. पंचांचा इशारा व्हाईटचा आलाय. योगेश पाटील चेहऱ्यावर नाही तर मनामध्ये नक्कीच हसतील, कारण जर एक धाव इतकी महत्वाची आहे, या एक धावेनी धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 14 या आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धावफलकावरती. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल का? 1 धाव तर मिळाली. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. 15 धावा धावफलकावरती नोंदवला जात आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 13 धावा एकवटण्यात आल्या. पहिल्या षटकाचा मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फक्त आणि फक्त 2च धावा
आता 15 धावा एकवटल्यात. इथून पुढे पहिले षटक कसे गेले किंवा त्याचा विचार करून चालणार नाहीये. आता मला येणारी षटकं कशा प्रकारे फेस करायच्यात याचाच विचार करावा लागेल. 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा एकवटण्याचा प्रयत्न या ठिकाणी चंद्रेश आणि योगेश पाटीलची जोडी कशा प्रकारे करेल हे नक्कीच पाहणं गरजेचं असेल. एनर्जी ड्रिंक पिऊन मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले दोन्ही. पुन्हा एकदा ताजे तवाने होऊन फलंदाज योगेश आणि चंद्रेश प्रतिस्पर्धी संघाला देखील हलक्यात घेऊन चालणार नाहीये. दूरवरून आलाय कशासाठी? आपल्या नावाचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी. आणि आपल्या नावाचं वर्चस्व सिद्ध करणे म्हणजे काय? मेगा फायनल खेळणे. येस, लेट्स प्ले. पुन्हा एकदा हा फटका देखील आहे. क्षेत्ररक्षक आहेत, दूरवरून येतील. चेंडू थांबेल. एका धाव ते ठिकाणी घेतली जाईल. एकापेक्षा जास्त काही नाहीये. 16 धावा धावफलकावरती. प्रवीण हा फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच. ह्याच्यापेक्षा जास्त काही म्हणू शकत नाहीये. फटका लाजवाब होता. पण कधी कधी असं मैदानाच्या आतमध्ये होत असतं की फटक्यापेक्षा चांगला झेल टिपणारे फलंदाज 11 मधून एखादा निघतो. तो एखादा या वेळेला निघाला. नेवदिलं चांगली बॅटिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये आता राजेशला पाहतोय. राजेश आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करेल? गोलंदाजी मध्ये धार दिसली होती. अक्षय फटका हा देखील फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. 18 धावा धावफलकावरती. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकातील 3 चेंडू आणि पुढील षटकातील 6 चेंडू. अवघ्या 9 चेंडू मध्ये किती धावा एकवटण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल? कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील. फटका फसलाय. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली कोलाईड होतील पण झेल मात्र सोडणार नाहीये. फलंदाज झालाय बाद. राजेशला माघारी परतावं लागते. अजून एक विकेटचं पतन. त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये डबल एस शुक्ला सर नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळतोय. योगेश पाटील स्ट्राईकवर राहणं फार गरजेचं आहे. त्याच्या बॅटमधून जे चौकार षटकार येतील ते आपल्या संघासाठी बोनस ठरतील. पण शुक्ला सरांनी इथे मात्र जर मोठे फटके लगावले तर मॅच अजूनही ऑन होऊ शकते कुठच्याही क्षणी. मॅच संपलेली नाहीये, मॅच ऑन आहे. 18 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. उर्वरित 8 चेंडूचा खेळ शिल्लक असताना गोलंदाज प्रवीण तयार. हा देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, आता मात्र झेल सुटलाय. वक्त की बात आहे. मी म्हटलं होतं त्या क्षेत्ररक्षकांनी असा झेल घेतला होता की तो फारच अवघड होता आणि आता मात्र हातातला झेल पोचल्यानंतर देखील सुटताना लक फॅक्टर आहे. लक कुठेतरी मॅटर करतं. आजच्या दिवसामध्ये चंद्रेशच्या बाजूनी समजा नसेल तर योगेश पाटीलच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. हा फटका लाजवाब आहे. हा फटका नाही, हा जीव आहे मॅच मध्ये फुकलेला. एक उमेद आहे, षटकार आहे. चेंडूला पाठवल्या सीमारेषा पार. ज्या वेळेला कपिल देव 83 वर्ल्ड कप मध्ये खेळत होता झिम्बाब्वेच्या विरोधामध्ये त्यावेळेला फक्त आणि फक्त वाटत होतं की 100 धावा होऊ देत.
आता त्यांना असं वाटत होतं कुठेतरी 25 ते 30 धावा होऊ देत, आणि ज्या वेळेला एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर मारला आणि तो मात्र डगआउट मध्ये जाऊन पोहोचला, त्यावेळेला अख्खा स्टेडियम मात्र उठलं होतं आणि ते खेळाडू देखील झोपेतून उठले होते. तसा हा फटका नक्कीच आपल्याला पाहायला मिळालाय. रिव्हर्स हा फटका षटकाराच्या दिशेने 24-26 धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. 26 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. बॉलर्स नेम कृपया करून सांगायचा. अमोल. शेवटचं षटक, निर्णायक षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक, कुटाकुटीचं षटक, मारामारीचं षटक या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. अमोलला पाहतोय 26 धावफलकावरती नोंदवल्या झालात. एक डॉट चेंडू जसा जसा होईल तशा तुमच्या धावा मात्र ज्या होणार आहेत त्या कमी होतील. योगेश पाटीलला चमत्कारी खेळी करावी लागेल. फुलटॉस आहे, सरळ खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, आवाक्याच्या बाहेर आहे, चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार, फुलटॉस घेतलाय, चौकार आलाय. धावा फलकावरती या 4 चेंडू मध्ये कमीत कमी 10 ते 12 धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. 4 धावा, बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक, बॉल त्याच्या पुढे, चेंडू घेतोय सीमारेषा पार, धावा मिळतात 4 आणि 4. 4 धावा, लाजवाब बॅटिंग. योगेश पाटील आपल्या नावाचा परिचय देत आहेत. म्हणतात ना, बेहतर से बेहतर की तलाश कर, मिल जाए नदी तो समंदर की तलाश कर, टूट जाता है शीशा पत्थर की चोट से, टूट जाए पत्थर ऐसे शीशे की तलाश कर. आणि ती तलाश मात्र करत असताना योगेश पाटीलला आपण पाहतोय संघर्षाचा शंखनाद केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये योगेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, इथे मात्र चूक झाली. योगेश पाटील आपली त्याची कामगिरी करून नक्कीच बाहेर पडत असताना टाळ्या झाल्या पाहिजेत. योगेश पाटील साठी फार महत्वाच्या धावा कुठेतरी एकवटण्यामध्ये यश संपादित केला योगेश पाटीलने. मॅच ऑन आहे, अजूनही मॅच संपलेली नाहीये. दोन धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करावा लागेल. 3 धावा एकवटण्यामध्ये यश संपादित करू शकतात का? छत्तीसावा धाव फलकावरती. छत्तीसावा धाव फलकावरती नक्कीच नोंदवल्या जात आहेत. या ठिकाणी आपण विचार केला तर उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक असेल. फलंदाज नक्कीच या ठिकाणी बाद होईल. स्ट्राइक सोडायची गरज नव्हती. या ठिकाणी जर आपण विचार केला तर 36वा धाव फलकावरती झालाय. 37 धावांचं आव्हान असेल आणि नक्कीच
क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. 2 सलामीवीर जोडी कृपया करून मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्यायचं आहे, विनंती असेल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, जी मागची मॅच झाली होती त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच भूपेश ठरला होता. भूपेशचं नक्कीच कौतुक असेल. चांगले काय बॅटिंग केली. 17 धावा त्याच्या बॅटमधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. नोट आउट 17 धावा. नक्कीच फोटो चांगला आला असेल तरच अप्रूव्ह करा, नाही तर परत काढण्यासाठी सर्व. चला बॅट्समन पाठवा. शहापूर संघ कमिटी इथेच राहणारी आहे, आपल्याला खूप लांब जायचंय. चला बॅट्समन लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा, विनंती असेल. फार वेळ घेताय मित्रांनो. अक्षय पाटील, महेश. सदोतीस धावांचा आव्हान असताना हा असा पार्टनरशिपचा रेकॉर्ड त्यांनी सेट केला होता की 60 धावांची पार्टनरशिप महेश आणि अक्षय पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती. पण आज आता इथे तो संघ गेला आहे आणि हा बदलापूर ॲव्हेंजर संघ जो शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना नेईल याच्यात काही दुमत नाही आहे. हार न मारणारा संघ म्हणजे बदलापूर ॲव्हेंजर्स हा संघ शेवटच्या घटकेपर्यंत मात्र सुटकेचा श्वास प्रतिस्पर्धी संघाला देणार नाही तो म्हणजे बदलापूर ॲव्हेंजर्स संघ. शेवटपर्यंत लढत राहील तो म्हणजे बदलापूर ॲव्हेंजर्स संघ. आणि जरी जिंकलो तरी पण प्रयत्नासाठी 100 गुण देणारा संघ म्हणजे 100 गुण प्राप्त करणारा संघ म्हणजे बदलापूर ॲव्हेंजर्स संघ. मित्रांनो संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहासच झाला पाहिजे आणि हरलो तरी इतिहास झाला पाहिजे. आणि अशा प्रकारची लढत देण्याची गरज मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना आहे. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार. पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा चौकार. नोचा इशारा आलाय. फ्री हिट आली आहे, फ्री बी आली आहे. अशी गोलंदाजी नियतीला देखील मंजूर नसेल. लढावं लागेल, लढावं लागेल.
जो पानी से नहाते वो लिबास बदलते हैं और जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते हैं। इथे मात्र प्रतिस्पर्धी संघ फटका लाजवाब आहे। फ्री हिटचा पुरेपूर वापर केला गेलाय। चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार, धावा मिळत आहेत तब्बल 6। षटकार चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच। अजून मॅच संपलेली नाहीये। एक एक अशा मुवमेंट जर क्रिएट केल्या तर मॅच मध्ये अजूनही जान फार वाचली आहे। अजूनही मॅच ऑन आहे, अजूनही मॅच संपलेलं नाहीये, स्वतःला सांगावं लागेल। 3 चेंडू 14 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात। इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढलाय हा फटका। चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार, शापूरकरांना लागली आहे घाई। चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळतात पुनश्च एकदा 4। अजून एक चौकार। आता मात्र सवय झाली, कारण शॉर्ट पिच चेंडूची बॅट्समनला जशी सवय झाली तशी मात्र सवय प्रेक्षकांना आणि आम्हाला देखील झाली। कारण त्याच लाईनवर माहिती आहे फलंदाजाला की शॉर्ट पिच चेंडू फेकला जातोय, त्याच लाईनवरती गती तेवढी नाही आहे। वेट करतायत, डिस्पॅच करतायत, वेट करतायत, डिस्पॅच करतायत। त्या क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळी रणनीती वापरावी लागेल। कुठेतरी जी चूक झाली आहे ती सुधारण्याची अजूनही संधी आहे। संधी जोपर्यंत असते तोपर्यंत ती ग्रॅप करावी लागते। एकदा संधी मित्रांनो निघून गेली अजून एक चांगला फटका। आता मात्र जिथे 37 धावांची गरज होती 4 षटकामध्ये, तिथे पहिल्या षटकामध्ये 26 धावा कुठला जात आहेत। 18 चेंडू आणि 11 धावांची गरज। सामना या ठिकाणी एकतर्फी करून टाकला, शोल्डर्स डाऊन करून टाकलेत। अद्याप आपण विचार केला तर फलंदाजी मध्ये इतकी मेहनत करायची गरजच पडू दिली नाही गोलंदाजांनी। सदोतीस धावा एक छोटा आव्हान नाहीये मित्रांनो। जर तुम्ही 37 धावा डिफेंड देखील करू शकता, जर आपण सर्व जर अनुभवलंय
36 चेंडूमध्ये सेम 37 धावांचंच आव्हान होतं जेव्हा साऊथ आफ्रिका विरुद्ध इंडिया मॅच चालू होती. त्याच्यानंतर मॅच बदलली. तुम्ही देखील डिफेंड करू शकता. तुम्हाला 24 चेंडूमध्ये 37 धावा डिफेंड करण्याची नक्कीच या ठिकाणी गरज होती. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपला. यस, फलंदाज नक्कीच या ठिकाणी बाद होईल. जुडी तुटेल. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. संघाची धावसंख्येचा जर आपण विचार केला 30 धावा स्थगिती झाली आहे. 7 धावांची गरज आहे. अमयची 7 पाहिजे की अमयला धावा 7 पाहिजेत करायला? मला वाटलं खेळाडूंना अमयची 7 पाहिजे. नक्कीच अमयला देखील खेळाडूंची 7 पाहिजे 7 धावा करायचे असतील तर. चौदा चेंडू 7 धावा. 3 फटका या ठिकाणी फसलाय. झेल टिपलाय. फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होईल.
वाईट चेंडू, एक धाव. चांगला चेंडू समाप्त होत असताना नक्कीच पाहायला मिळतो. 12 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. अकरा चेंडू 5 धावा. सरळ खेळलाय फटका, क्षेत्ररक्षक आहेत, डोक्यावरून चेंडू जाईल, सीमारेषा पार, धावा पुन्हा एकदा मिळतील 4. आणि आता स्कोरसार लेवल, स्कोरसार इक्वल. एक धाव औपचारिकता फक्त शिल्लक असतील या सामन्यामधल्या. एक धाव आणि थेट फायनलचं तिकीट मात्र नोंद केली जाईल शहापूरची. काय गोलंदाज आहे आणि यष्टीरक्षकांनी जसं पाठवून सांगितलं तसा मात्र तो चेंडू पडला लाजवाब. या गोलंदाजीची परत पहिले कुठेतरी गरज होती. पहिलं षटक जेव्हा एवढं महागडं ठरलं त्याच्यानंतर नक्कीच प्रतिस्पर्धी संघाचे शोल्डर्स डाऊन झाले. जर पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर 26 धावा पहिल्या षटकामध्ये तब्बल आल्या होत्या. षटकार आहे आणि सामना फिनिश केला MS धोनी स्टाईल मध्ये. थेट फायनल मध्ये प्रवेश केलाय. आवाज आला पाहिजे शहापूरकर. सामना जिंकत असताना नक्कीच पाहायला मिळतात आणि फायनलचा नक्कीच टॉस उडवला जाईल दोन्ही संघांमध्ये. चला टॉस केला जाईल भिवंडी आणि शहापूर. किती ओव्हरचा सामना असेल? 4 षटकांचा सामना. 6 5:55 डॉट 6 ला चालू केलं तर 4 षटकांचा सामना होईल. 3 2
डबल टॉस कोण जिंकला पाणी पिऊन